नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला 6वा कविता आहे त्याचं नाव काय, ए सखी. आणि ए सखी याचा हा दुसरा सीझन चालणार आहे. तर या सीझन मध्ये काय आहे चला बघूया. या सीझन मध्ये शब्दार्थ, प्रश्न आणि उत्तरे हे सगळं आहे. तर चला बघूया. हिंदीतून हिंदी आणि मराठीत. पहिला काय आहे, अंजन. अंजन म्हणजे काजळ, मराठीतून पण काजल. अचरज म्हणजे आश्चर्य आणि मराठीतून पण आश्चर्य. आनंद म्हणजे खुशी आणि मराठीतून पण आनंद. अर्धनिशा म्हणजे आधी रात आणि मराठीतून मध्य रात्र. चंद म्हणजे चंद्र आणि मराठीतून बघा दुसरा. दुजा म्हणजे दुसरा आणि मराठीतून पण दुसरा. क्षीण म्हणजे पल आणि मराठीतून क्षण. तपन म्हणजे गरमी आणि ताप आणि मराठीतून पण उष्णता. न्यारा म्हणजे अनोखा, अलग आणि मराठीतून अन्यय, भिन्न. पाती म्हणजे पत्र, खत आणि मराठीतून पण पत्र. बेर म्हणजे पेर म्हणजे बारंबार, मराठीतून बारंबार आणि हिंदीतून बार बार. बघा, बेर म्हणजे बार बार आणि मराठीतून वारंवार. दुसरा बघा, वायकुल म्हणजे परेशान आणि मराठीतून काळजीत. काय आहे, काळजीत. सखी म्हणजे सहेली, मराठीतून मित्र. साजन म्हणजे प्रेमी, पती, मराठीतून प्रियकर, नवरा. सुरंग म्हणजे सुंदर आणि इथं पण सुंदर. शिरा म्हणजे थंडक, शीतलता आणि मराठीतून पण शीतलता. हृदय मतलब हृदय आणि मराठीतून पण हृदय. भवन, भवन आणि मराठीतून इमारत. काय आहे, इमारत आहे. तर हे झाले आपल्या शब्दात. आता आपण इथे नवीन बघा. आता काय आहे तुमच्या समोर की इथे ना तुम्हाला आकलन, परिच्छेद याला म्हणतात, मराठीतून आकलन म्हणतात. यातून तुम्हाला जो प्रश्न आहे ना त्यातून उत्तर शोधायचं आहे. काय करायचं आहे, शोधायचं आहे. मी इथे प्रश्न पण दिले आहे आणि तुम्हाला उत्तर पण दिले आहे. हे बघा, पहिला काय, सबसे अनोखा आश्चर्य कोणता होता. पहिला बघा इथे उत्तर आहे, रात के समय बघा, रात के समय व आता आणि दुसरा भोर होते ही घर चला जाता. तर याचं उत्तर इथे आहे. तुम्हाला मी प्रश्न पण दिले आहे आणि उत्तर पण दिले आहे. कारण की तुम्हाला असं होणार की हा नवीन जे आहे तुम्हाला शिकायचं आहे, तुम्हाला कळायचं आहे, शिकायचं आहे की कसं होते. तर हे तुमचं आकलन आहे, म्हणजे परिच्छेद आकलन आहे आणि यातून तुम्हाला आपले प्रश्नाचं उत्तरे शोधायचं आहे. पहिला झाला आणि दुसरा बघा, ढोल की विशेषता. ढोल की विशेषता काय आहे, आता है तो शादी होती है मिठे बोल. जेव्हा ते येतात तेव्हा लग्न होते आणि त्यांचा बोल कसे आहे, मिठे आहेत. आणि इथे स्वमत, ढोल के सुहावने पर अपने विचार लिखिए आणि निम्नलिखित पदांचे भाव. तर हे झाले तुमचा प्रश्न. आणि दुसरा बघा, इथे आहे भावाचा अर्थ जे आहे. तर हे सगळे झाले तुमचा प्रश्न आणि उत्तरे. बघा, या भावात मी तुम्हाला स्पष्टीकरण देऊन देते. प्रस्तुत कविता में नायिका अपने सखी से पहेलियां बुझाते हुए कहती है, रात के समय वो मेरे पास आते हैं, सुबह होते ही वह उठकर घर चले जाते। तो ये सबसे अनोखा आश्चर्य है। उसकी सखी पूछती है, सखी क्या वो साजन है? नायिका जवाब देती है, नहीं सखी वो तारा है। जेव्हा रात्री होतात तेव्हा ते आमच्या येथे येते आणि जेव्हा रात्री असतात तेव्हा ती आमच्याकडे येते आणि सकाळी होते ते तिथून जाते. हे खूपच आश्चर्यजनक आहे की हे सगळं होतं का. तर त्यात म्हणाते आपल्या मैत्रिणीसोबत म्हणाले आहे, बोलत आहे की हे कोण आहे, तुमचं साजन म्हणजे प्रियकर नवरा आहेत का. तो म्हणती नाही, हे कोण आहे, तारा आहे. जेव्हा रात्री होती तेव्हा तारा येते आणि सकाळी होतून तिथे निघाते. तर असा हे प्रश्न आहे. तर आज आपण काय शिकलो, तुम्हाला काही प्रश्न आणि उत्तरे तुम्ही आकलनमध्ये दिले आहे. तर आज आपण काय शिकलो की आज आपण हे शिकलो की जे पहेली आहे त्यातून शोधून करायचं, अजून शोध करा आणि शोधून करून आपल्याला जो बुद्धी आहे त्याचा वाढवा. कारण जे बुद्धी आहे ते जीवनात कधीही घडत नाही. कधीही घटना जे घडत आहे त्याचा बुद्धीत उपयोग होते. जेव्हा घटना घडतात त्याचा तुम्ही उपयोग करा की काय करायचं, काय तर जेव्हा होणार, जेव्हा तुमची बुद्धी होणार. तर बुद्धी शोधायचा हे एक अनोखा अद्वितीय कारण आहे की तुम्ही ज्या
दिलेले आहे त्याचा अर्थ निघू, त्याचा शोध करा, की हे कसं होतंय, कसं नाही होतं. आणखीन तुम्ही बनवा जे आहे, आणखीन तुम्ही बनवा पण.